एका संस्था चालकाच्या पत्नीचं ड्रायव्हर सोबत लफडं जुळलं। बेडवर विषारी मण्यार सोडण्यात आला आणि त्यानंतर जे घडलं त्यानं तपास यंत्रणांनाही हादरवून सोडलं। मेरठ पुन्हा एकदा थरकाप उडवणाऱ्या हत्याकांडानं देशाला हादरवून सोडलंय। मुस्कान रस्तोगी प्रकरणाची चर्चा अजून थांबलेली नसतानाच आणखी एक धक्कादायक हत्याकांड समोर आलं। एका संस्था चालकाच्या पत्नीचं ड्रायव्हर सोबत लफडं जुळलं आणि त्यानंतर पती त्यांच्या नात्यातील सर्वात मोठा अडथळा ठरला। त्या अडथळ्याला कायमचं दूर करण्यासाठी सुरू झाला मृत्यूचा खेळ। कधी विष देण्याचा प्रयत्न, कधी गाडीखाली चिरडण्याचा कट, पण प्रत्येक डाव अपयशी ठरला। अखेर एका मध्यरात्री असा प्लॅन आखला गेला ज्याची कल्पनाही कुणी केली नसेल। बेडवर विषारी मण्यार सोडण्यात आला आणि त्यानंतर जे घडलं त्यानं तपास यंत्रणांनाही हादरवून सोडलं। हा संपूर्ण कट नेमका कसा रचला गेला, अनेक महिन्यांपासून कोणकोणते प्रयत्न करण्यात आले, त्या रात्री नेमकं काय घडलं, संशयाची सुई आरोपींपर्यंत कशी पोहोचली आणि पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा कसा केला, या हत्याकांडामागचं संपूर्ण सत्य, तपासातील धक्कादायक खुलासे पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील हस्तिनापुर परिसरात धक्कादायक आणि क्रूर हत्याकांड घडवून आणलं। हस्तिनापुर या ठिकाणी एका खासगी शाळेचे संचालक असलेल्या 32 वर्षीय अतुल पवार यांची अत्यंत पद्धतशीरपणे थंड डोक्यानं नियोजन करून त्यांच्या पत्नीनंच क्रूर हत्या केली। एका विषारी जिवंत सापाचा हत्यार म्हणून वापर करून हे हत्याकांड घडवून आणण्यात आलं। या भयानक कथेची सुरुवात समजून घेण्यासाठी आपल्याला काही वर्ष मागं जावं लागेल। मृत अतुल पवार हे मेरठ जिल्ह्यातील बहसुमा भागातील भंडोरा गावचे रहिवासी। त्यांनी हस्तिनापुर या ठिकाणी कृष्णा किड्स पब्लिक स्कूल नावाची इंग्रजी माध्यमाची 5वी पर्यंतची प्राथमिक शाळा सुरू केली। शिक्षण क्षेत्रात काम करत असतानाच त्यांची ओळख दामिनी नावाच्या तरुणीशी झाली। हळूहळू या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं। 2019 मध्ये दोघांनी प्रेमविवाह केला। लग्नानंतर हे जोडपं हस्तिनापुर या ठिकाणी एका भाड्याच्या घरात राहू लागलं आणि दोघांनी मिळून शाळेचा गाडा हाकायला सुरुवात केली। शाळेचं कामकाज वाढल्यानं मुलांची ने-आण करण्यासाठी अतुल यांनी एका व्हॅनची व्यवस्था केली। या व्हॅनवर ड्रायव्हर म्हणून त्यांनी तुषार उर्फ निक्की नावाच्या स्थानिक तरुणाला कामावर ठेवलं। तुषारचे शाळेत आणि अतुल यांच्या घरी सतत येणं जाणं सुरू झालं। याच काळात दामिनी आणि ड्रायव्हर तुषार यांच्यात जवळीक वाढली। दोघांचं लफडं जमलं। त्यांच्या लफड्याच्या आड दामिनीचा पती अतुल पवार येत असल्याचं त्यांना जाणवू लागलं, पण अतुल यांना या प्रेमसंबंधाबद्दल काहीच माहीत नव्हतं। त्यातच अतुल यांच्या शाळेची प्रगती होत होती आणि त्यांनी 20 लाख रुपयांची एक मोठी जीवन विमा पॉलिसी देखील काढली होती। जेव्हा दामिनीला या विमा पॉलिसीबद्दल समजलं तेव्हा तिच्या डोळ्यात एक भयानक विचार आला। जर अतुलचा मृत्यू झाला तर तुषार आणि तिच्या मार्गातील मोठा काटा दूर होईल आणि विम्याचे 20 लाख रुपये सुद्धा हातात पडतील। मग दामिनी आणि तुषार यांनी मिळून असा हा दुहेरी फायद्याचा कट रचायला सुरुवात केली आणि दोघांचे प्लॅन सुरू झाले। अतुल पवारला कसा संपवायचा? गेल्या 4 महिन्यांपासून अतुलच्या हत्येचे प्रयत्न केले जात होते। दामिनी आणि तुषार यांनी अतुलला मारण्यासाठी 3 वेळा मोठे प्रयत्न केले, पण त्यांचे 2 प्रयत्न अपयशी ठरले। 4 महिन्यांपूर्वी तुषारनं विषारी औषध दामिनीकडे दिलं। दामिनीनं अतुल यांच्या जेवणात ते विष मिसळलं। जेवल्यानंतर अतुल यांची प्रकृती बिघडली। त्यांना उलट्या सुरू झाल्या, पोट दुखू लागलं, परिस्थिती गंभीर झाली। त्यांना दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं। डॉक्टरांनी केलेल्या तातडीच्या उपचारांमुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला। हा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी काही दिवसांनी दुसरा प्लॅन तयार केला। अतुलचा ॲक्सिडेंट करायचा आणि त्याला संपवायचं। अतुल जेव्हा आपल्या मोटरसायकलवरून चालले होते तेव्हा तुषारनं आपल्या एर्टिगा कारनं त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली, पण त्यांनी हेल्मेट घातलं होतं। हेल्मेटमुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली नाही, किरकोळ दुखापती झाल्या, पण त्यांचा जीव पुन्हा एकदा वाचला। या अपघातानंतर जेव्हा अतुल यांनी पोलिसात जाऊन अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची आणि परिसरातील CCTV फुटेज तपासण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा दामिनीनं चलाकीनं त्यांना रोखलं। तिनं हा अपघात पोलिसांपर्यंत पोहोचूच दिला नाही आणि तुषारला सुरक्षित ठेवलं। लागोपाठ 2 प्रयत्न अपयशी ठरल्यानं तिला समजलं होतं की विष प्रयोग किंवा अपघातासारख्या पद्धती वापरल्यावर पोलिसांना संशय येऊ शकतो।
त्यामुळे त्याने इंटरनेटवर जुन्या गुन्हेगारी प्रकरणांच्या बातम्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. उत्तर प्रदेशातच यापूर्वी घडलेल्या काही गुन्ह्यांचा अभ्यास करताना तिला समजलं की जर मृत्यू सर्पदंशामुळे झाला तर पोलीस याला नैसर्गिक अपघात मानतील आणि त्यात कोणताही फौजदारी तपास सहसा केला जाणार नाही. हाच विचार करून दामिनीनं पुढचा तिसरा प्लॅन आखला. तुषारनं मेरठ परिसरातील सोनू आणि उदय कुमार नावाच्या 2 गारुड्यांना संपर्कात ठेवलं. सापाची व्यवस्था करण्यासाठी दामिनीनं घरून 15,000 रुपयांची रक्कम तुषारला दिली, जी त्यानं गारुड्यांना ॲडव्हान्स म्हणून दिली. अतुल यांचा मृत्यू झाल्यानंतर विमा कंपनीकडून जी 20 लाख रुपयांची रक्कम मिळणार होती त्यातून 5 लाख रुपये या दोन्ही गारुड्यांना देण्याचं आमिष दामिनी आणि तुषारनं त्यांना दाखवलं. पैशांच्या हव्यासापोटी सोनू आणि उदय या गुन्ह्यात सामील झाले. त्यांनी विषारी आणि घातक असा मण्यार जातीचा साप पकडला. सापाला सलग 3 दिवस एका प्लॅस्टिकच्या डब्यात उपाशी आणि अंधारात बंद करून ठेवण्यात आलं. 3 दिवस उपाशी असल्यानं तो साप आक्रमक आणि चिडचिड्या झाला. ठरलेल्या प्लॅननुसार हत्येचा दिवस म्हणून गुरुवारची रात्र निवडण्यात आली. रात्रीच्या जेवणानंतर दामिनीनं अतुलसाठी दुधाचा ग्लास तयार केला. या दुधात तिनं आधीच आणून ठेवलेल्या तब्बल 25 झोपेच्या गोळ्या बारीक करून विरघळवून टाकल्या. दूध प्यायल्यानंतर काहीच मिनिटांमध्ये झोपेच्या गोळ्यांचा परिणाम अतुलच्या शरीरावर सुरू झाला आणि तो बेडवर पूर्णपणे निश्चित पडला. त्याच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती. पती पूर्णपणे बेशुद्ध झाल्याची खात्री पटताच दामिनीनं मध्यरात्रीनंतर प्रियकर तुषारला फोन करून घरात बोलावून घेतलं. शुक्रवारी पहाटेचे 4 वाजले होते. संपूर्ण हस्तिनापूर परिसर गाढ झोपेत होता. तुषार एका प्लास्टिकच्या पिशवीत त्या 3 दिवसांपासून उपाशी असलेल्या मण्यार सापाला घेऊन अतुलच्या बेडरूममध्ये शिरला. त्या सापाला अतुल यांनी अंगावर घेतलेल्या चादरीच्या आत शरीराजवळ बेडवर सोडलं. 3 दिवसांपासून भुकेलेला बिथरलेला तो साप त्यानं अतुल यांच्या हातावर आणि पायावर एकामागून एक असे अनेक दंश केले. झोपेच्या गोळ्यांच्या अतिप्रमाणामुळे अतुलला त्या सापाच्या दंशाच्या वेदना देखील जाणवल्या नाहीत. ते कोणतीही हालचाल न करता किंवा आरडाओरडा न करता बेडवर तसेच पडून राहिले आणि अतुल पवार यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी दामिनीनं घरातून जोरात आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तिनं सर्वांना सांगितलं की बेडवर एक मोठा साप बसलाय आणि तिचे पती अतुल उठत नाहीयेत, ते बेशुद्ध पडलेत. लोकांनी खोलीत पाहिलं तर बेडच्या कोपऱ्यात तो विषारी मण्यार साप बसलेला होता आणि अतुल बेडवर निश्चित पडले होते. लोकांनी लाठ्या काठ्यांच्या साहाय्यानं त्या सापाला तिथंच मारून टाकलं. शेजाऱ्यांच्या मदतीनं अतुलना तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आणि त्यांचा मृत्यू सर्पदंशामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. सुरुवातीला सर्व काही दामिनी आणि तुषार यांच्या प्लॅननुसारच घडत होतं. संपूर्ण हस्तिनापूर आणि अतुल यांच्या नातेवाईकांमध्ये हा दुर्दैवी अपघात असल्याची चर्चा होती की एका विषारी सापानं घरात घुसून अतुल यांचा जीव घेतला. दामिनी पतीच्या निधनाचा प्रचंड शोक करत असल्याचं आवाहनत होती, जेणेकरून कोणालाही तिच्यावर संशय येऊ नये. परंतु म्हणतात ना की गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो तपासासाठी एखादा पुरावा किंवा चूक मागे सोडतोच. अतुल यांच्या मृत्यूची बातमी हस्तिनापूर पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमार्टमसाठी पाठवला. प्राथमिक पाहणीत पोलिसांना हा सर्पदंशाचाच प्रकार वाटत होता, परंतु पोलिसांनी तांत्रिक आणि सायबर तपास सुरू केला. पोलिसांनी सर्वात आधी मृत अतुल पवार आणि त्यांची पत्नी दामिनी यांच्या मोबाईल फोनचे CDR काढले. जेव्हा पोलिसांनी दामिनीच्या फोनचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा त्यांना एक अत्यंत संशयास्पद पॅटर्न पाहायला मिळाला. दामिनीच्या फोनवरून त्यांच्या शाळेतील व्हॅन ड्रायव्हर तुषार उर्फ निक्की याला दिवसातून अनेक वेळा फोन केले गेले होते. ज्या गुरुवारी रात्री अतुल यांची हत्या झाली त्या संपूर्ण रात्री दामिनी आणि तुषार यांच्यात अनेक वेळा फोनवर बोलणं झालं होतं आणि पहाटेच्या सुमारास दोघांचे मोबाईल लोकेशन एकाच घरात म्हणजे अतुल यांच्या राहत्या घरी दाखवत होतं. एका ड्रायव्हरसोबत मालकाच्या पत्नीचे रात्रीच्या वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर बोलणं आणि एकाच ठिकाणी लोकेशन असणं यावरून पोलिसांचा संशय वाढला. या संशयाच्या आधारे मेरठ पोलिसांनी ड्रायव्हर तुषारला ताब्यात घेतलं. सुरुवातीला तुषारनं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यानं आपण निष्पाप असल्याचं आणि आपला या घटनेशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं. परंतु जेव्हा सायबर सेलच्या पोलिसांनी तुषारचा मोबाईल फोन जप्त करून त्याचा डेटा रिकव्हर केला आणि गॅलरी तपासली तेव्हा पोलिसांच्या हाती या प्रकरणाचा सर्वात मोठा पुरावा लागला. तुषारच्या मोबाईल फोनमध्ये एका प्लास्टिकच्या डब्यात बंद करून ठेवलेल्या त्याच विषारी मण्यार सापाचा फोटो आणि काही व्हिडिओ क्लिप्स पोलिसांना सापडल्या. या डिजिटल पुराव्यामुळे तुषार पूर्णपणे कोलमडला आणि पोलिसांच्या चौकशीसमोर त्यानं आपला गुन्हा कबूल केला. त्यानं दामिनीसोबत असलेले आपले अनैतिक संबंध, 20 लाखांच्या विम्याचा कट आणि गारुड्यांच्या मदतीनं सापाद्वारे अतुलची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली.
तुषारनं गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मृत अतुल यांची पत्नी दामिनी हिलाही ताब्यात घेतलं। जेव्हा पोलिसांनी दामिनीला तुषारची कबुली आणि त्याच्या फोनमधील सापाचे फोटो दाखवले तेव्हा तिचं अवसान गळालं आणि तिनंही रडत रडत आपला गुन्हा मान्य केला। दामिनीनं पोलिसांना सांगितलं की तिला तुषारसोबत लग्न करून नवीन आयुष्य सुरू करायचं होतं आणि अतुल यांच्या विम्याच्या पैशांवर तिचा डोळा होता, म्हणूनच तिनं इंटरनेटवरील जुन्या गुन्ह्यांची पद्धत वापरून हा स्नेक मर्डरचा प्लॅन आखला होता। आरोपींच्या कबुलीनाम्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात सापाची व्यवस्था करणाऱ्या सोनू आणि उदय कुमार या दोन्ही गारुड्यांनाही बहसुमा परिसरातून अटक केली। मेरठचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी या प्रकरणाचा खुलासा करताना सांगितलं की हा गुन्हा क्रूर स्वरूपाचा आहे, जिथे एका जिवंत प्राण्याला हत्येचं हत्यार म्हणून वापरण्यात आलं। पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत वेगाने तपास पूर्ण करून चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार हत्येचा आणि गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल केला। या प्रकरणातील चारही मुख्य आरोपी पत्नी दामिनी, प्रियकर तुषार, गारुडी सोनू आणि दुसरा उदय कुमार या सर्वांना मेरठ न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावत तुरुंगात पाठवलं। या घटनेमुळे संपूर्ण मेरठ आणि हस्तिनापुर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। ज्या पत्नीवर अतुल यांनी जीवापाड प्रेम केलं तिनंच त्यांचा असा भयानक अंत करावा याबद्दल लोक संताप व्यक्त करतात। काही महिन्यांपूर्वी मेरठमध्येच गाजलेल्या मुस्कान रस्तोगी प्रकरणाची आठवण या घटनेनं करून दिली, जिथं मुस्काननं प्रियकरासोबत मिळून पतीचे 15 तुकडे केले होते, पण दामिनीनं रचलेला हा मण्यार सापाचा कट त्याहूनही अधिक क्रूर होता। आज दामिनी आणि तुषार दोघेही गजाआड आपल्या पापाची शिक्षा भोगतात, पण विम्याच्या पैशांसाठी आणि अनैतिक संबंधांसाठी एका निष्पाप पतीचा जीव घेणाऱ्या या कृत्यानं समाजातल्या नात्यांवरचा विश्वास उडवून लावलाय।